योगान् सततानुशक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिदान् जघान यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै. आपण वाग्भटाचं वाचन करत करत ऑलमोस्ट सूत्रस्थानाच्या मध्यावरती आलेलो आहोत. सूत्रस्थानाचा आता आज आपण 16वा अध्याय चालू करतोय आणि 16वा अध्याय अर्थातच इथेपासून सगळे पंचकर्माचे अध्याय चालू होतात. स्नेहन स्वेदन, त्याच्यानंतर वमन विरेचन, ह्या पद्धतीने ज्याला आपण पंचकर्मीय किंवा चिकित्सा सूत्री अध्याय म्हणून, तर त्या पद्धतीचे अध्याय हे चालू होतात. 16वा अध्याय जो आहे ना, तो पंचकर्माचा बेस किंवा ज्याला आपण पूर्वकर्म म्हणून, ती महत्वाची ह्या 16व्या अध्यायामध्ये सांगितलेले आहेत. आणि ह्या 16व्या अध्यायाचा विचार करत असताना अजून एक गोष्ट महत्वाची की बऱ्याच वेळेला ना स्नेहन स्वेदनाला पंचकर्माच्या दृष्टीने खरं म्हणजे खूप जास्त महत्व आहे. स्नेहन स्वेदन जर व्यवस्थित झालेलं असेल तर शोधन म्हणजे वमन विरेचन किंवा बस्ती ह्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने होतात. आणि त्या दृष्टीने स्नेहन करत असताना अभ्यंतर आणि बाह्य स्नेहन ह्या दोन्ही स्नेहनाचा विचार जो आहे तो ह्या 16व्या अध्यायामध्ये सांगितलेला आहे. आणि म्हणूनच पंचकर्माची सुरुवात किंवा पंचकर्म करत असताना आपल्याला हे अध्याय माहिती असणं किंवा हे अध्याय आपण वाचलेलं असणं आणि ते पाठ केलेलं असणं ही गोष्ट सुद्धा महत्वाची आहे. सो आपण आज सुरुवात करूयात हे वाचण्यासाठी. 16वा अध्याय शेअर करते. ओके, सो अथ स्नेहविधिम् अध्यायं व्याख्यास्यामः. इतिहस्माहु रात्रेयादयो महर्षयः. अथ अतः असं जेव्हा आपण नेहमी म्हणतो की म्हणजे काय, तर आता याच्यानंतर म्हणजे कशाच्या नंतर, तर आपण ह्याच्या आधी कुठला अध्याय बघितला होता, तर 15वा अध्याय बरोबर, शोधनादी गणसंग्रह. म्हणजे आता तुम्हाला शमनाच्या सगळ्या गोष्टी समजलेल्या आहेत. रादर शमन करण्यासाठीची जे गण, जे औषध जी आहेत ती सांगितलेली आहेत. आता ते झाल्याच्या नंतर मग आपण हा स्नेहविधी बघत आहोत. म्हणजे आता शमन झाल्यानंतर शोधनाचा आपण विचार करतोय. प्रत्येक वेळेला शोधन आधी का शमन आधी असा बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला जातो किंवा डिस्कशन्स चाललेले असतात, त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं. तर शमन कधी आणि शोधन कधी, तर आधी हे आणि नंतर हे असं नाहीये. मग अल्पदोष किंवा मध्य दोष असताना ज्या वेळेला आपण पंचकर्माचा विचार करू तर त्याही पेक्षा जास्त पहिल्यांदा शमनाचा विचार करायला पाहिजे. आणि मग बहुदोष असताना आणि उत्पित्सुरामयो दोष विशेषेणानधिष्ठितः असं म्हटलंय. उत्पित्सु म्हणजे स्वतःहून बाहेर पडण्यासाठी उत्सुक असणारे जे जे दोष आहेत असे ज्या वेळेला आहेत ना, त्यावेळेला पंचकर्माचा पहिल्यांदा विचार करायला पाहिजे. म्हणजे असं नाही की बहुदोष आणि अल्पदोष, मग आता ते बहु आणि अल्प पुन्हा कसं ठरवणार की नाडीमध्ये पित्त किती लागतंय किंवा कफाची लक्षणं किती आहेत. त्याही पेक्षा जास्त जर तो कफ निबिड आहे आणि तो धातुगत आहे तर मग तिथे आपण शोधन नाही करू शकत आहे. मग त्यावेळेला काय करायला पाहिजे, तर उत्सुक म्हणजे पहिल्यांदा त्यांना उत्सुक करून घ्यायला पाहिजे बाहेर पडण्याच्या दृष्टीने. म्हणजेच कसं, तर मग ते वाढवायला पाहिजे दोष किंवा ते कोठ्यामध्ये आणायला पाहिजेत. आणि ते कोष्ठामध्ये आणण्याची जी सुरुवात जी आहे ना, तर ती ह्या स्नेहन स्वेदन या विधींपासून होते. मग कोष्ठ शाखा गती ही आपण शिकलेला होतो बरोबर. दोषायांती तथा तेभ्यो स्रोतोमुख विशोधनात वृद्धी अभिषंदनात पाकात कोष्ठम वायोश्च निग्रहात. म्हणजे आता दोष आपल्याला शाखेतनं कोष्ठाकडे आणायचे आहेत. मग तिथे काय करायचं, वृद्धी अभिषंद पाकात आणि कोष्ठम म्हणजे असं येतात ते वृद्धी अभिषंद आणि पाक या 3 कल्पनांनी किंवा या 3 मार्गांनी येतात. मग असं ज्या वेळेला आहे ना, तर त्यावेळेला ही वृद्धी कशी करायची, अभिषंद कसा करायचा, त्याच्यानंतर त्यांची गती कशी बदलायची. ह्याच्यासाठी वाताचं तर प्रामुख्याने गती प्राकृत असणं महत्वाचं आहेच, पण त्याच्याच बरोबरीनं धातुगत दोष जे आहे ते सोडवून त्यांना कोष्ठामध्ये आणणं ही गोष्ट सुद्धा महत्वाची आहे. आणि ही महत्वाची गोष्ट जी आहे ना ती स्नेहन करतं. वाताचा उपक्रम आपण बघितला. म्हणजे आता तुम्हाला लक्षात येईल बरं का की एकानंतर एक दुसरा म्हणजे जे जे नंतरचे अध्याय येतात ना त्याच्यामध्ये गृहीत आहे की तुम्हाला हे आता कन्सेप्ट सगळे माहिती आहेत किंवा तुम्हाला हे समजलेत किंवा तुमचे पाठ आहेत. मग आता इथे कसं आहे ना की स्नेहन सांगत असताना आता आपण 3 गोष्टी बोललो की दोष शाखा गती जी आहे म्हणजे कोष्ठ शाखा गती दोषांची. मग ते कोष्ठामध्ये आणण्यासाठी काय करायचं, तर वृद्धी अभिषंदनात पाकात आणि वायोश्च निग्रहात बरोबर, म्हणजे वायूचा निग्रह हा सुद्धा महत्वाचा. मग दोष पहिल्यांदा कोठात आणल्याशिवाय ते बाहेर नाही काढून टाकायचे का, तर उत्पित्सुरामयो दोष विशेषेणानधिष्ठितः. उत्पित्सु बाहेर पडण्याची इच्छा त्यांची असली पाहिजे दोषांची.
त्या दृष्टीने त्यांना तयारी करणं हा भाग महत्वाचा आणि म्हणून स्नेहन महत्वाचा. मग त्याच्यानंतर आता स्नेहनच पहिलं का हा सुद्धा भाग आपण बघायला पाहिजे. आता वृद्धी अभिसंधान पाठ हे आपण बघितलं की कोष्ट शाखा गतीच्या दृष्टीने, पण वायोश्च निग्रहात हे महत्वाचं आहे आणि म्हणून ते शेवटच्या चरणमध्ये ठेवलेलं आहे. जसं नाटकांमध्ये असतं की आणि काशीनाथ घाणेकर, जे बाकीचे सगळे आहेच आहेत, मोठे आहेत, महत्वाचे आहेत वगैरे सगळं बरोबर आहे, पण महत्वाचं काय आहे किंवा वेगळे पण काय आहे त्या नाटकाचं, तर आणि काशीनाथ घाणेकर, तसं आणि कोष्ठ वायोश्च निग्रहात हे म्हटलेलं आहे. सो हा वायोश्च निग्रह किंवा वायूचा निग्रह आपल्याला जर का तिथे मिळवायचा आहे तर त्याच्यासाठी काय करायला पाहिजे. आपण आधीच्या 13व्या अध्यायामध्ये बघितलंय की वाताचा उपक्रम जो आहे त्याच्यामध्ये वातस्य उपक्रम स्नेह हा स्वेद हा संशोधन मृदू, म्हणजे वात सुद्धा प्राकृत करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा महत्वाची गरज काय आहे तर स्नेहनाची, मग स्वेदनाची आणि मग बाकीच्या इतर उपचारांची. सो म्हणून हे पंचकर्माचा आपण जेव्हा जेव्हा विचार करतोय ना तर त्यावेळेला ही गोष्ट महत्वाची आहे की सुरुवात जी आहे ती स्नेहनापासून आहे. आपल्याला बऱ्याचदा वाटतं की स्नेहन स्वेदनाचे अध्याय ना हा ठीक आहे वाचायचे आणि मग नंतर डायरेक्ट 15वा अध्याय जो आहे वमन विरेचनाचा तो पाठ करायचा, तर असं नाही. 14वा अध्याय सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे पाठांतराच्या दृष्टीने. कारण जर स्नेहन कसं करायचं किंवा स्नेहन योग्य कसं असतं किंवा स्नेहनाची लक्षणं काय हे सगळं समजल्याशिवाय आपण पुढे नाही ना जाऊ शकणार आहे त्यासाठी. आणि मग आता हा पहिला श्लोक चालू होतो. मग आता स्नेहन करत असताना ही द्रव्य कोणती वापरायची हे सुद्धा महत्वाचं. मग त्याच्यामध्ये अथात स्नेहविधिमध्यायं व्याख्यास्यामः इति हस्माहु रात्रयादयो महर्षयः गुरुशीत सरस्निग्ध मंद सूक्ष्म मृदुद्रवम औषधम स्नेहनम प्रायो विपरीतम विरूक्षणम. म्हणजे हे काय सांगितलंय तर स्नेहन द्रव्य जी आहेत किंवा औषधी आहेत तर त्यांचे गुणधर्म कसे असतात हे सांगितले. आता हे कन्फ्युजन कुठे होतं. गुरुशीत त्याच्यानंतर अशाच पद्धतीचा एक श्लोक आहे, तुम्ही जर बघितला असेल तर गुरुशीत सरस्निग्ध मंद सूक्ष्म मृदुद्रम मंद सांद्र रसोल्बणम आप्यो स्नेहन विषद, म्हणताना चुकून आपण एकदम वेगळ्याच अध्यायामध्ये निघून जातो. तर हे सुद्धा नाही व्हायला पाहिजे. ते जे टीजर्स ज्याला आपण म्हणू की इकडनं तिकडे सटकायच्या ज्या पायऱ्या आहेत ना त्या सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. सो हे जेव्हा आपण स्नेहनाचा अध्याय पाठ करतो त्यावेळेला स्नेहनाचे जे द्रव्यांचे जे गुण आहेत तिथे महत्वाचा भाग कसा आहे तर गुरुशीत सरस्निग्ध मंद हा वेगळा गुण आलेला आहे. मंद हा जर का गुण तुम्ही बघायला गेलात ना तर संपूर्ण जर का अध्यायामध्ये किंवा संपूर्ण वाग्भटामध्ये जर का आपण मंद असं जर शोधायला गेलो ना तर अगदी कमी रेफरन्सेस मिळतात. त्याचे हार्डली आपल्याला 12 ते 13 एवढेच रेफरन्सेस मिळतात. मंदच्या अनुषंगाने इतर म्हणजे स्थिर किंवा मंदच्या अनुषंगाने गुरु हे रेफरन्स मिळतात किंवा गुरु किंवा शीत किंवा ह्या गोष्टींचे रेफरन्स भरपूर मिळतात. तीक्ष्ण हा शब्द खूप मिळतो आपल्याला ग्रंथांमध्ये, पण मंद म्हणजे मंद आणि तीक्ष्ण हे विरोधी गुण आहेत बरोबर, पण तीक्ष्ण हा शब्द एवढा वेळा मिळतो ना तर त्याच्या निम्म्या वेळेला सुद्धा आपल्याला मंद हा शब्द मिळत नाही संपूर्ण वाग्भट बघत असताना. याचा अर्थ काय तर मंद गुणाने कार्य करणं हा जो भाग आहे त्याच्यामध्ये मंदो यात्रा कर स्मृतः, जो हळूहळू काम करतोय तर त्या दृष्टीने पण त्याचा विचार आपण करायला पाहिजे. तीक्ष्ण म्हणजे तीक्ष्ण नाही तो मंद याही अर्थाने आपल्याला बघावं लागतं आणि म्हणून मंद हा रेफरन्स जो आहे संपूर्ण वाग्भटामध्ये एकदा जर का तुम्हाला इंटरेस्ट असेल ना तर नक्की तुम्ही शोधून बघा. त्या मानाने बरेच कमी रेफरन्स मिळतात आपल्याला मंदचे. मग आता ही औषधं कशी आहेत स्नेहन करणारी तर गुरु शीत सरस्निग्ध. आता स्नेहन म्हणजे काय हे जर का आपण बघितलं तर स्नेहन आणि स्वेदन ह्या दोन भागांचा जेव्हा आपण विचार करतो तर स्वेदन म्हटल्यानंतर कुठल्या ना कुठल्या प्रकारचा स्टीम देणं हा भाग किंवा तिथे कोणत्या ना कोणत्या प्रकारचं स्वेदल आणणं म्हणजे स्वेद जनन प्रवृत्ती ही दिसते. स्नेहनामध्ये काय आहे तर स्नेहनामध्ये वृक्षता घालवणं ह्याच्याच बरोबरीनं स्नेहनाचा जो विचार आपण करायला पाहिजे ना तर त्याच्यामध्ये त्या त्या धातूंची त्या त्या पेशींची किंवा त्या त्या भावपदार्थांच्या ठिकाणी एक मृदुत्व येणं ही गोष्ट गरजेची आहे बरोबर. आणि हे मृदुत्व जे आहे ना तर ते आपल्याला ह्या गुणांमध्ये दिसतं. म्हणजे गुरु शीत सरस्निग्ध. सर म्हणजे काय तर आपण बघतो की जे वहन करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ते सर आहे. शीत ह्याच्यामध्ये उष्णता नाही आहे. अर्थात स्नेहन करत असताना आपण जी जी द्रव्य वापरतो त्याच्यामध्ये काही विशिष्ट
औषधी सिद्ध जर स्नेह वापरले तर त्या सिद्ध स्नेहाचा गुणधर्म जो आहे तो उष्ण असू शकतो, पण प्रामुख्याने स्वतःहून स्नेह नाशणारं जे द्रव्य आहे ना तर ते शीतवीर्याचं असतं, शीत गुणाचं असतं असं म्हणू वीर्यापेक्षा सुद्धा. एक उदाहरणार्थ तिळतेल आहे आणि तिळतेलामध्ये आपण रसोन किंवा लसूण सिद्ध केला तर रसोन सिद्ध तिळतेल जे आहे ना तर ते तीक्ष्ण उष्ण ह्या धर्तीवरती काम करणार आहे, परंतु स्नेहन करणारी म्हणजे त्याची संघटन किंवा ज्याला आपण द्रव्य संघटन म्हणू तर ते कसं आहे तर गुरु आहे, शीत आहे, सर आहे, स्निग्ध आहे. स्निग्ध तर असायलाच हवं स्नेहन करण्यासाठी. त्याच्यानंतर मंद. मंद याचा अर्थ कसा ना की एकदम जाऊन दपादप काम करणं अशी गोष्ट नाहीये, त्याच्यामध्ये तो एक विशिष्ट गतीने काम करतोय म्हणून त्याला मंद असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर सूक्ष्म म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं गामित्व उत्तम पद्धतीने असायला पाहिजे आणि म्हणून सूक्ष्म हा भाग महत्वाचा राहतो. सूक्ष्म म्हणत असताना आपण स्नेहन केल्यानंतर ते ऍब्सॉर्ब होणं, ते वेगवेगळ्या धातूंमध्ये स्रोतसांमध्ये जाणं हा भाग महत्वाचा येतो आणि म्हणून सूक्ष्मता सुद्धा त्या द्रव्याला असली पाहिजे. ते द्रव्य मृदू असलं पाहिजे, मार्दव असणारं, मृदुत्व असणारं असं असलं पाहिजे. त्याच्यानंतर द्रव असलं पाहिजे. द्रव जर असेल ना, द्रव गुणाचं जर का ते द्रव्य असेल तर ते आतमध्ये जाण्यासाठी, पेनिट्रेट होण्यासाठी, स्नेहन करण्यासाठी म्हणून जास्ती चांगल्या पद्धतीने कारणीभूत होतं. असं हे गुरु शीत सर स्निग्ध मंद सूक्ष्म मृदुद्रव असणारं जे औषध आहे ते औषधम स्नेहनम प्रायः जी जी स्नेहन औषध आहेत ती कशी आहेत तर ह्या पद्धतीची, या गुणांची अशी आहेत. आणि विपरीतम विरुक्षणम, रुक्षण करणारी जी औषध आहेत ती ह्याच्या विपरीत आहेत, म्हणजे गुरुच्या विपरीत लघु आहे, शीतच्या विपरीत उष्ण आहे, ह्या पद्धतीनं. तर आता तुम्हाला दरवेळेला आपण जसा होमवर्क देतो ना त्या पद्धतीनं हे आपण जे विंशती गुरुवादी 9वा अध्याय जो बघितलेला त्याच्यामध्ये गुरुवादी गुणांमध्ये हे एक्सरसाइज सांगितलेला होता मला माहितीये, पण कसं आहे थोड्या जणांनी केलेलं असणार आहे हेही मला माहितीये. आणि म्हणून आता परत एकदा हा आपण एक्सरसाइज करणार आहोत की गुरु मग त्याची व्याख्या, त्याचा म्हणजे काय म्हणतो अपोजिट जो गुण आहे तो, त्याची व्याख्या असं लिहून काढायचं संपूर्ण. आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला स्नेहन करणारे मिळतील आणि रुक्षण करणारे मिळतील, दोन्ही एकाच ठिकाणी आपल्याला मिळतील. आलंय लक्षात? सो गुरुशीत सरस्निग्ध मंद सूक्ष्म मृदुद्रवम औषधम स्नेहनम प्रायो विपरीतम विरुक्षणम. मग ह्याच्यात काय काय आहेत आपल्याला हे गुण कळले. त्यानंतर सर्पिर मज्जा वसा तैलम स्नेहेषु प्रवरम मतम तत्रापि चोत्तमम सर्पिस संस्कारस्यानुवर्तनात. 4 प्रकारचे स्नेह सांगितल्या, 4 मुख्य योनी. स्नेहेषु प्रवरम मतम म्हणजे काय तर उत्तम स्नेहन करणाऱ्यामध्ये. आता वेगवेगळे द्रव्य आहेत की जी स्नेहन करतात, म्हणजे ज्याच्यामधनं आपण वनस्पतींच्या संदर्भामध्ये बघतो, काही वनस्पतींमधनं तेल निघत नसलं तरी सुद्धा त्याच्यापासून स्नेहन होत असतं, जसं यष्टीमधू आहे बरोबर, पण तरी सुद्धा प्रवर म्हणजे उत्तम पद्धतीनं स्नेहन कोण कोण करतं तर सर्पिर मज्जा वसा तैलम. सर्पिर म्हणजे काय तर सर्पिर म्हणजे घृत, कुठल्याही पद्धतीची जी घृत आहेत तर ती उत्तम पद्धतीनं स्नेहन करणार आहेत. त्याच्यानंतर सर्पिर मज्जा, मज्जा म्हणजे अस्थीचं जे पूर्ण आहे त्याला आपण मज्जा म्हणतो बरोबर. सो आत्ताच्या भाषेमध्ये जर बघायला गेलं तर बोन मॅरो थोडक्यात म्हणजे. मग ते हे जे खाल्लं जातं, बोकड जे खाल्लं जातं तर त्याचे जे पाय असतात त्याच्या नळ्या बोलतात, ते चोखून लहान मुलांना विशेष करून खायला दिल्या जातात. लहान मुलांना का तर वाढीचं वय असतं आणि म्हणून स्नेहनाची गरज असते आणि म्हणून त्यामध्ये हे विशेष करून लहान मुलांना त्या नळ्या खायला दिल्या जातात. सो सर्पिर मज्जा वसा तैलम, वसा आणि तेल हे जे आहेत तर स्नेहनामध्ये प्रवर आहेत, उत्तम आहेत. सर्पी घृत मज्जा जे आपण पूर्ण करण्या अस्थीच्या आतमध्ये जे असतात त्याला आपण मज्जा म्हणणार. त्यानंतर वसा, वसा म्हणजे काय शुद्ध मांसस्य यस्नेह हा वसासा परिकीर्तता, शुद्ध मांसाचा स्नेह म्हणजे कुठल्याही प्रकारचा मांस आणल्यानंतर समजा ते आपण उकळलं तर उकळल्यानंतर वरती एक तवंग येतो आणि तो जो तवंग आहे ना तर तो म्हणजे वसा आहे. वसा याचा अर्थ फॅट असा घेतला जातो आणि वसा जी आहे ना तर ती वेगवेगळ्या पद्धतीनं काम करते. मागे एका लेक्चरमध्ये मला सांगितलेलं आठवतं की वसा जी आहे त्याच्यामध्ये शुकर वसा म्हणजे ते उत्तम वातशमन आहे आणि म्हणून कुठल्याही प्रकारच्या वेदनेमध्ये ही शुकर वसा, शुकर म्हणजे डुक्कर वाराह, तर ती जी आहे ते लावली गेली ना तर ते पेन जे असतं ते इमिजिएटली कमी येतं. सो ही शुकर वसा जी आहे ही महत्वाची या दृष्टीने.
सो ते का वातशमन करतंय, तर वाताचं शमन करण्यामध्ये स्नेह उत्तम आहे आणि त्याच्यात वसा उत्तम आहे, म्हणून हे प्रवर आहे. आणि चौथं जे सांगितलेलं ते म्हणजे तैल. तैल म्हणजे तेल. आयुर्वेदामध्ये कुठेही नुसता तेल असा जेव्हा उल्लेख येतो ना, तर त्यावेळेला तिळाचं तेल हे गृहीत असतं. घृत असा उल्लेख येतो त्यावेळेला गोघृत हे गृहीत असतं. स्पेसिफिक जर का वेगळं सांगायचं असेल म्हणजे माहिष घृत वापरा असं जर म्हणायचं असेल तर माहिष घृत असं लिहिलं जातं. पण घृत म्हटलं की गोघृत ह्या गोष्टी धरायला पाहिजेत. ह्या ज्या 4 गोष्टी आहेत तर हे स्नेहनांमध्ये श्रेष्ठ प्रवर म्हणजे उत्तम पद्धतीनं स्नेह करणारे आहेत. आणि तत्र अपि च उत्तमः सर्पिः. उत्तम काय आहे, सगळ्यात उत्तम म्हणजे सगळ्यात छान करणार, बेस्ट आपण ज्याला म्हणतो किंवा ड्रग ऑफ चॉईस असं जे म्हटलं तर त्याच्यामध्ये सर्पी म्हणजे घृत जे आहे ते सगळ्यात उत्तम आहे. का तर संस्कारस्यानुवर्तनात, म्हणजे संस्कार त्याच्यावरती उत्तम पद्धतीने होत असल्यामुळे, संस्काराचं अनुवर्तन करत असल्यामुळं. कसं आहे ना, थोडंसं वेगळं उदाहरण आहे पण सांगते. एखादी मुलगी असते, एखाद्या घरामध्ये 20, 22, 25 वयापर्यंत वाढते आणि लग्न करून दुसऱ्या घरामध्ये जाते. मग लग्न करून दुसऱ्या घरी गेल्यानंतर सगळ्याच्या सगळ्या पहिल्या गोष्टी ज्या असतात तशाच ती वागते का, तर नाही. तिथलं नवीन असतं ते सगळं अडॉप्ट करते. म्हणजे तिला स्वयंपाक येत नसेल तर ती स्वयंपाक शिकून घेते, घरावरनं आधी पसारा टाकत असेल तर नंतर ते शिकून घेते. म्हणजे काय, तर हे गुणांतराधान झालंय. आणि मग ती तिथे छान रुळते, बरोबर. आणि मग नाही संस्कार आहे, हा सगळ्या गोष्टी तिने अडॉप्ट केल्यात. सो अडॅप्टेशन ही सुद्धा गोष्ट महत्वाची राहते. मग तुम्ही ज्या द्रव्याबरोबर जाताय, आता आपण द्रव्य म्हणजे आपण एक घर पकडू, मग ते बिफोर मॅरेज जे घर आहे तिथे जशा पद्धतीने होते तशी ती राहत होती. भूमिका बदलली, दुसऱ्या घरामध्ये गेली की तिथल्या घरांच्या ज्या डिमांड्स आहेत त्या पुरवण्याच्या दृष्टीने तिच्यामध्ये बदल झाले आणि त्या दृष्टीने म्हणून आपण म्हणतो की अडॅप्टेड आहे. आणि मग ती मुलगी चांगली रुळते तिथे, सासरी किंवा माहेरी जिथे कुठे असेल तिथे. माहेरी आल्यानंतर अगदी सासरसारखं वागते का, तर नाही वागत. तर हे जे दोन्ही आहे की दोन्ही ठिकाणी योग्य पद्धतीनं बॅलन्सिंग करून राहणं, तसं घृताच्या बाबतीमध्ये फार उत्तम पद्धतीनं होतं. एकेरी घृत जर आपण विचार केला तर त्या घृताचं गामित्व जे आहे तर ते पुढे आपण बघणारच आहोत की ते मेध्य आहे वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण त्याच्यामध्ये आपण ब्राह्मी सिद्ध घृत केला तर ते विशेष करून मेध्य घृत होतं, बरोबर. तसंच आपण त्याचा फलघृत तयार केला तर ते फलघृत आहे त्याचं गामित्व जे आहे तर ते विशेष करून वंध्यत्वाकडे होतं. जर तेच घृत आपण महापैशाचिकने सिद्ध केलं तर महापैशाचिक सिद्ध घृत आहे ते विशेष करून मनावरती काम करणारं घृत आहे. तसंच कंटकारी घृत आहे समजा, तर ते कंटकारी घृत आहे तर त्याचं विशेष काम कुठे होतं, तर प्राणव स्रोतसावरती होतं. तसंच वासादी घृत आहे म्हणजे त्याचं लग्न ह्याच्याकडे केलंय आपण, समजा त्या घृताचं लग्न वासादी गणाबरोबर केलं तर ते सिद्ध केलं तर त्याचा परिणाम जो आहे तो 2 पद्धतीनं रक्तपित्ताकडे पण होईल आणि तो विशेष करून गामित्व त्याचं कास आणि श्वासाकडे पण होईल. म्हणजे तिथे गेल्यावर त्याची भूमिका बदलली, थोडक्यात सांगायचं म्हणजे. म्हणजे इतर गोष्टी पटकन ऍक्सेप्ट करणं आणि त्याच्याप्रमाणे स्वतःमध्ये बदल करणं हा जो भाग आहे ना, हा घृतामध्ये खूप जास्ती आहे आणि म्हणून घृत जास्त श्रेष्ठ आहे. का, तर संस्कारस्य अनुवर्तनात. संस्कार म्हणजे काय, तर गुणांतराधान म्हणजे एक गुण सोडून दुसरा गुण घेणं आणि कम्प्लिटली चेंज होणं किंवा पार्टली चेंज होणं. तर हे जे चेंजिंग किंवा हे जे अडॅप्टेशन किंवा हा जो बदल आहे तो स्वीकारणं आणि त्या बदलाच्या नुसार पुन्हा काम करणं. म्हणजे कसं आहे ना की नुसते कंटकारी दिली आणि कंटकारी सिद्ध घृत दिलं तर ह्या दोघांमध्ये सुद्धा स्नेहनाचं काम किंवा वातज कासामध्ये विशेष करून स्नेहन पण करेल आणि कंटकारी जे आहे ते कास पण घालवेल, राईट. एकेरी कंटकारी चूर्ण जर आपण दिलं असतं तर त्या चूर्णाचा परिणाम जो आहे तो कासघनत्वासाठी आला असता, पण वातज कास जर आहे, स्पेसिफिकेशन आहे, तर तिथे कंटकारी घृताचा जास्त चांगला उपयोग होईल, राईट. सो या पद्धतीनं संस्काराचं अनुवर्तन करत असल्यामुळं घृत जे आहे ते श्रेष्ठ आहे. सो तत्रापि च उत्तमं सर्पिः संस्कारस्यानुवर्तनात. आणखीन काय कारण आहे त्याची, माधुर्यात अविदाहित्वात जन्माद्यैव च शीलनात पित्तघ्नास्ते यथा पूर्वम इतरघ्ना यथोत्तम. हे हा विषय वेगळा आहे. तत्रापि चोत्तमं सर्पिः संस्कारस्यानुवर्तनात. मला असं वाटतं संस्काराचं अनुवर्तन आता चांगलंच तुमच्या लक्षात राहिलेलं असेल. आणखीन काय आहे घृताचं महत्व, तर माधुर्यात, मधुर आहे त्याचा मूळ रस, आणि अविदाहित्वात, तो अविदाही आहे. तेल जे आहे ना उत्तम वातशमन आहेच आहे, बरोबर. आपल्याला सगळ्यांना माहितीये
की घृत पित्तशमनाच्या दृष्टीने आपण जास्त विचार करू, पण स्नेहन असल्यामुळं वातशमन सुद्धा घृतानी होणारच आहे. तेलाने वातशमन उत्तम होणार आहे, पण तेलामध्ये विदाहित्व आहे आणि म्हणून विदाहित्व असल्यामुळं काय आहे ते उत्तम नाही ठरू शकत. म्हणजे एखादी आताच्या उदाहरणानुसार की बाकी सगळं करते पण फार तापट आहे, सो एक लागला ना टॅग तिथे, तसं विदाहित्व आहे तेलाच्या ठिकाणी आणि मग ते प्रत्येकालाच चालेल, प्रत्येक सीझन मध्ये चालेल, प्रत्येक ऋतूनुसार तिथे ते तेल चालेल असं नाहीये, बरोबर. आणि म्हणून घृत जे आहे ना तर ते जास्त उत्तम ठरतं कारण ते अविदाही आहे. म्हणून मधुर रस जो आहे ना तो कसा आहे, आठवत असेल तुम्हाला 10वा अध्याय तर, की आजन्म्य सात्म्यात कुरुते धातूनाम प्रबलम बलम, बरोबर. आता हा मधुर रस कसा आहे तर आजन्म्य सात्म्य आहे, जन्मापासूनच आपल्याला तो माहितीच आहे आणि तसं हे घृत जे आहे तर मधुर रसाचं असल्यामुळं आजन्म सात्म्य आहे आणि म्हणून ते जास्त महत्वाचं किंवा श्रेष्ठ ठरतं. आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जन्मादेवच शीलनात, जन्म आधी एवच शीलनात म्हणजे जन्मापासूनच, जन्माच्या सुरुवातीपासूनच त्याचं जे आपल्याला सवय आहे किंवा ओकसात्म्य ज्याला आपण म्हणू ते पटकन आपल्याला ऍक्सेप्ट होतं. तुम्ही ज्यांनी वमन किंवा विरेचन करताना बघितलेलं असेल, आपण अभ्यंतर स्नेहन देतो ना तर मॅक्झिमम नंबर ऑफ टाइम्स घृतपानच दिलं जातं, राईट. पहिलं पान देतो का आपण तर नाही देत जास्त, कारण पॅलेटेबल नाहीये, ते खाऊ शकत नाही. पण हे घृत जे आहे ते कसं आहे तर जन्मादी एव च शीलनात, शीलन लहानपणापासूनच आपल्याला त्याची सवय. तेल आपण खातो भाज्यांमध्ये किंवा ते फोडण्या टाकलेल्या असतात असं, पण घृत जे आहे ना वरण भात तूप 1 चमचा 2 चमचा मिनिमम आपल्या पोटामध्ये रोज जात असतं. तसं तेल वरण घेणं हा भाग नाहीये. तेल जे आहे ना ते साधारणपणे 20 ml वगैरे एका वेळच्या भाजीला आपण वापरतो आणि ते घरातल्या 5-6 जणांसाठी म्हणजे किती ml घेतलं आपण, वेळेस आपण तूप जेव्हा घेतो तर अख्खं 5 ml तूप आपण एका वेळेच्या भातासाठी वापरू शकत असतो. म्हणजे ते आपल्याला सवयीचं आहे आणि ते पॅलेटेबल पण आहे, ह्या गोष्टी महत्वाच्या आणि म्हणून घृत स्नेहनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. सो सर्पिर्मज्जा वसा तैलम स्नेहेषु प्रवरम मतम तत्रापि चोत्तमम सर्पिहि संस्कारस्यानुवर्तनात माधुर्यात अविदाहित्वात जन्माद्यैवच शीलनात. आणि मग आता ते गुणांच्या मध्ये येतात किंवा दोषांच्या शमनामध्ये येतात की कोण काय काय करतं. तर पित्तघ्नास्ते यथापूर्वम इतरघ्ना यथोत्तरम. ओके, पित्तघ्नाः ते यथापूर्वम, यथापूर्वम पित्तघ्नाः म्हणजे काय, यथापूर्व म्हणजे सर्पी, मज्जा, वसा आणि तैल. आपण नेहमी बोलताना बरं का म्हणजे बोली भाषेत मध्ये घृत तैल वसा मज्जा असं म्हणतो की एकापेक्षा एक जड आहेत, बरोबर आहे. पण इथे जो क्रम आलेला ना तो कसा आहे, सर्पी मग मज्जा मग वसा आणि मग तेल, हे असा का क्रम असेल त्याचा आपण एक विचार करूया. तो क्रम का आहे तर पित्तघ्नाः ते यथापूर्वम, यथापूर्वम पित्तघ्नाः म्हणजे सगळ्यात पहिला जो आहे तो उत्तम पित्तशमन आहे म्हणजे सर्पी, राईट. त्याच्यानंतर आहे मज्जा म्हणजे सर्पीपेक्षा कमी पित्तशमन परंतु पित्तशमन करणारी अशी मज्जा आहे. त्यानंतर वसा म्हणजे वसा तितकीशी पित्तशमन नाही आणि तेल जे आहे ना तर ते पित्तशमन नाहीच. सो ह्या दृष्टीने पित्तघ्नाः ते यथापूर्वम आणि इतरघ्ना यथोत्तरम. इतरघ्ना म्हणजे इतर दुसऱ्या बाजूने जर बघितलं तर कसे आहे ते वात आणि कफ ह्या दृष्टीने हा आलेला आहे. म्हणजे आपण पित्ताचा विचार केला आणि पित्ताच्या विरुद्ध म्हणजे कफ आणि वात कमी करण्याच्या दृष्टीने तेल जे आहे ते श्रेष्ठ, मग वसा, मग मज्जा आणि मग सर्पी म्हणजे असा उलटा क्रम आहे. आणि म्हणून पित्तघ्नास्ते यथापूर्वम इतरघ्ना यथोत्तरम. पित्तघ्नाः ते यथापूर्वम हे कळलं. मग इतर म्हणजे कोण तर इतर दोष. मग पित्तघ्न सांगितलं, मग 2 दोष उरले कुठले, वात आणि कफ. मग इतरघ्ना यथा उत्तरम, उत्तर म्हणजे सगळ्यात शेवटचं जे आहे ते जास्त श्रेष्ठ आहे. म्हणजे वात कफ कमी करण्याच्या दृष्टीने तेल उत्तम किंवा श्रेष्ठ, त्यानंतर वसा, त्यानंतर मज्जा, त्यानंतर सर्पी. आणि सर्पी कशासाठी श्रेष्ठ आहे, पित्तघ्न म्हणून. ओके, सो पित्तघ्नास्ते यथापूर्वम इतरघ्ना यथोत्तरम. आता इथे येतं जो आपल्याला पाठ असतं घृत तैल वसा मज्जा. घृतात तैलम गुरुवसा तैलान मज्जा ततोपीच. घृत तैल वसा मज्जा असं जे आपण म्हणतो ह्याच्यामध्ये गुरुत्व कसं आहे हे सांगितलेलं आहे. घृतात तैलम गुरु, घृतापेक्षा तेल गुरु आहे म्हणून घृत तेल असं आपलं पाठ असतं नेहमी, राईट.
आणि त्याच्यानंतर तैलात वसा गुरु, म्हणजे तैलापेक्षा वसा ही गुरु आहे आणि वसेपेक्षा मज्जा गुरु आहे. आणि म्हणून घृतात तैलम गुरु वसा, तैलात मज्जा ततोपिचा. घृत जे आहे ते त्या मानाने सगळ्यात ज्याला आपण हलकं म्हणू असं आहे. हलकं आय मीन टू से पचायला हलकं या दृष्टीने, गुणांच्या दृष्टीने हलकं असं नाही, गुणांच्या दृष्टीने ते श्रेष्ठच आहे. राईट. घृतापेक्षा तेल, त्याच्यानंतर तेलापेक्षा वसा आणि वसेपेक्षा मज्जा, हे एकापेक्षा एक गुरु आहे, गुरुतर आहे. आणि याचा अर्थ काय, तर ते जड होत आहे पचण्याच्या दृष्टीने. म्हणून घृत जे आहे ते पचायला हलकं आहे आणि म्हणून सुद्धा ते श्रेष्ठ आहे. म्हणजे खाली वरच्या त्या 3-4 ज्या शब्दांमध्ये, म्हणजे संस्कारस्य अनुवर्तनात, माधुर्यात, अविदाहित्वात, जन्माद्यवच शीलनात आणि लघु किंवा पचायला हलकं किंवा गुरु नाही, हे सुद्धा त्याचा एक महत्वाचा गुण आहे घृताचा, म्हणून घृत महत्वाचा. ओके. त्यानंतर द्वाभ्याम त्रिभिश्चतुर्भिस्तैर यमकस त्रिवृतो महान. आता ह्याच्यामध्ये ना सूत्र रूपामध्ये सांगणं हा भाग आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसतो. आता बऱ्याच वेळेला वाचत असताना ही ओळ जी आहे ती एकदम काय आली असं वाटतं. तर द्वाभ्याम त्रिभिही चतुर्भिही तैही, म्हणजे 2नी, 3नी आणि 4नी, तृतीय आहे ना म्हणून नी असा लागतो. तुमचे जर मराठी प्रत्यय पाठ असतील तृतीयेचे तर ने एशी, ने ई ईशी असे प्रत्यय आहेत. राईट. सो त्याच्यामध्ये घृताने असं, द्वाभ्याम दोघांनी, त्रिभिही तिघांनी, चतुर्भिही चौघांनी काय तयार होतं, यमक, त्रिवृत आणि महान. म्हणजे 1 2 3 4 5 6 असे ते शब्द आहेत. म्हणजे कसं आहे, द्वाभ्याम यमक, हा 2 स्नेह एकत्र आले तर त्याला यमक असं म्हणायचं. त्रिभिही त्रिवृत स्नेह, हा 3 स्नेह एकत्र आले म्हणजे कसं, आता द्वाभ्याम यमक असं म्हणत असताना घृत तैल एकत्र वापरलं तरी तो यमक स्नेह झाला. वसा मज्जा एकत्र वापरले 2 तर तो यमक स्नेह झाला. घृत आणि वसा हे एकत्र वापरले तरी ते 2च आहेत आणि म्हणून तो यमक स्नेह झाला. राईट. मग त्रिभिही त्रिवृत, 3 स्नेह एकत्र वापरले म्हणजे घृत तैल वसा हे एकत्र वापरलं तर त्रिवृत स्नेह झाला तो, किंवा वसा मज्जा आणि तेल हे एकत्र वापरलं तर तो त्रिवृत स्नेह झाला. कुठलेही 3चे कॉम्बिनेशन जर घेतले तर तो त्रिवृत स्नेह झाला. आणि चतुर्भिही महान इति, म्हणजे काय, तर 4 वापरले एकत्र, घृत तैल वसा मज्जा हे 4ही एकत्र वापरले तर त्याला महास्नेह असं म्हणायचं. मग आता बऱ्याच वेळेला आपल्याला असं माहित असतं की घरी जर का तुम्ही कधी स्वयंपाकघरात वगैरे बघितलं असेल तर सांगतात की अरे तो तेलाचा तवा आहे त्याच्यावर तुपाचं थालपीठ नको लो. राईट. म्हणजे काय, तेल आणि तूप एकत्र करू नये असं लहानपणापासून ऐकलेलं असतं स्वयंपाकामध्ये. का, तर ते पचायला जड आहे. यमक म्हणजे एक स्नेह जेव्हा आपण वापरतो तर तो आपण स्नेहन करत असताना बघतो त्याला उत्तम मात्रेमध्ये घेतलेल्या 6-6 8-8 तास भूक लागत नाही. मग हा कमी मात्रेमध्ये जरी असला ना तरी 2 स्नेह एकत्र करून वापरत असताना काळजीपूर्वक वापरावं हे आपल्याला लहानपणून शिकवलं जातं आणि म्हणून ते तेल आणि तूप एकत्र न करणं ह्या गोष्टी शिकवल्या जातात. ओके. परंतु आता कसं आहे ना की हे यमक, त्रिवृत आणि महान हे सांगितलेलं आहे, म्हणजे 2 गोष्टी एकत्र करणं हे काय एकदम वावडं आहे असं नाही, पण ते जड होणार आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. परंतु स्नेहनाचं काम जे आहे ना, हा यमक स्नेह जास्ती चांगला करेल एकेरी स्नेहापेक्षा. त्रिवृत आणखीन जड असेल किंवा स्नेहन उत्तम पद्धतीने करेल आणि महास्नेह जो आहे ना तो अतिशय उत्तम पद्धतीने स्नेहन करेल अशी गोष्ट आहे. मग हा महास्नेह आपण कुठे वापरतो किंवा कोणत्या कोणत्या कंडिशन्स मध्ये वापरता येतो, मग जिथे अत्यंतिक वातप्रकोप आहे अशा ठिकाणी महास्नेह आपल्याला वापरता येत असतो. मग तो अभ्यंतर किंवा बाह्य दोन्ही पद्धतीनं अग्नीचा विचार करून. मग आता पक्षवातासारखा पेशंट आहे की ज्याच्यामध्ये अत्यंतिक वातप्रकोप आपल्याला दिसतो, मग त्या ठिकाणी जर महास्नेह आपण बाहेरून लावायला वापरला फक्त सिद्ध तेलांपेक्षा तरी सुद्धा खूप चांगले रिझल्ट येतात. त्याच पद्धतीनं जे नानात्मक व्याधी सांगितलेले आहेत वाताचे, त्या दृष्टीने सुद्धा ह्याचा आपण विचार करू शकतो. याच्या बरोबरीनं पाददाह असा जो एकेरी नानात्मक व्याधींमध्ये सांगितलेला आहे त्यामध्ये सुद्धा आपण जर का स्नेहनासाठी महास्नेह तळहात तळपांना लावायला दिला तर त्याचाही परिणाम आपल्याला चांगला दिसतो हे दिसतं. फक्त महास्नेह, यमक स्नेह आणि त्रिवृत स्नेह हे वापरत असताना अग्नी कसा आहे हे बघणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे, कारण की ते पचण्याच्या दृष्टीने जड आहेत. ओके. द्वाभ्याम त्रिभिश्चतुर्भिः स्त्रै यमकः त्रिवृतो महान, ही लाईन समजली असेल.
आता ह्याच्या पुढे इथे कोणाला स्नेहन द्यायचं हे चालू होतं. स्नेहन कोणाला द्यायचं तर स्वेद्य संशोध्य मध्यस्त्री व्यायामासक्त चिंतकाः वृद्ध बालाबलकृशाः वृक्षाः क्षीणास्ररेतसः वातार्तस्यन्दतिमिर दारुण प्रतिबोधिनः स्नेहाः. इथपर्यंत हा श्लोक होतो. न त्वती मंदाग्नी, इथेपासून स्नेहन कोणाला नाही द्यायचं ते चालू होता. म्हणजे आपल्याला ना शब्द कुठे तोडायचा आहे हे पण समजलं पाहिजे, किंवा कुठे तो चरण संपतोय हे सुद्धा समजलं पाहिजे. अदरवाईज अर्थ लावताना बऱ्याच चुका होत असतात. सो त्या दृष्टीने आता आपल्याला समजा स्नेहन कोणाला द्यायचंय हे पाठ करायचं आहे. तर आपण पहिल्यापासून म्हणत येतो बऱ्याच वेळेला, म्हणजे पेपर लिहिताना सुद्धा एक गंमत सांगते की आपल्याला माहित असतं ह्या अध्यायात हा श्लोक आहे आणि आपण सुरुवात करतो, लिहायचं असतं आपल्याला, आणि त्या श्लोकापर्यंत तो अडकतो. परत पहिल्यापासून म्हणतो, त्या श्लोकापर्यंत तो पुन्हा अडकायला होतं. जो नेमका हवाय ना त्या श्लोकाला चाडायला होतं, असं होत असतं. तुमचा बरेच जणांचा तसा अनुभव असेल. मग आपलं पाठांतर कसं असायला पाहिजे तर स्नेहन कोणाला द्यायचं असं म्हणल्यानंतर आपल्या डोक्यात डायरेक्टली स्वेद्य संशोध्य मध्यस्त्री व्यायामासक्त चिंतकाः वृद्ध बालाबलकृशाः वृक्षाः क्षीणास्र रेतसः वातार्तस्यन्दतिमिर दारुण प्रतिबोधिनः स्नेहा, इथपर्यंत यायला पाहिजे. ओके. मग न त्वती मंदाग्नी. अदरवाईज आपल्याला आठवतं काय, स्नेहान त्वती मंदाग्नी वृक्ष तीक्ष्णाग्नी वृक्ष दुर्बला, म्हणजे कोणाला नाही द्यायचं तेच आठवायला लागतं, पुढे द्यायचं हे लिहायचं असतं तेव्हा. त्याच्यामुळे आपल्याला काय लक्षात ठेवायचं किंवा कशा पद्धतीने पाठांतर करायचं हे सुद्धा महत्वाचं. स्वतः स्नेहन कोणाकोणाला द्यायचं हे आपण बघूया. तर स्वेद्य, स्वेद्य म्हणजे स्वेदनीय किंवा ज्याला स्वेदन द्यायचे आहे असा. स्वेद्य म्हणजे आपण म्हणतो ना हे करणीय आहे किंवा कार्य आहे आमच्याकडे. कार्य म्हणजे काय, जे करायचं आहे ते. स्वेद्य म्हणजे काय, ज्याला स्वेदन द्यायचं आहे तो. म्हणजे ज्याला ज्याला स्वेदन द्यायचंय त्याच्या त्याच्या ठिकाणी आपण स्नेहन करू शकतो. त्याच्यानंतर संशोध्य, संशोध्य म्हणजे ज्याला संशोधन द्यायचं आहे असा. संशोधन म्हणजे शोधन, म्हणजेच काय तर वमन विरेचन किंवा बस्ती, कुठल्याही पद्धतीचं वाताचं पित्ताचं किंवा कफाचं संशोधन करणार आहोत तिथे. किंवा इव्हन रक्तमुक्षणामध्ये सुद्धा स्नेहन दिलं जातं, तुम्ही पुढे रक्तमुक्षणाच्या अध्यायामध्ये बघाल तर. त्यानंतर स्वेद्य संशोध्य आणि कुणाला तर मद्य, जो नित्य मद्य सेवन करतोय ना त्याच्या ठिकाणी सुद्धा स्नेहन करणं गरजेचं आहे. आता ह्याचं कारण काय तर मद्य जे आहे ते विषाच्या गुणधर्मांसमान आहे, बरोबर. आणि स्नेह जो आहे तो ओजाच्या गुणधर्मांसमान, किंवा घृत विशेष करून जे आहे ते ओजाच्या गुणधर्मांच्या समान आहे. आणि मग जर का मद्याचा परिणाम जो आहे तो आपल्याला नलिफाय करायचा असेल तर विषवत परिणाम नष्ट करायला पाहिजेत, म्हणजेच ओजाचे परिणाम वाढवायला पाहिजेत. आणि तसे वाढवण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे तर विशेष करून आपल्याला तिथे काय करायचं आहे तर स्नेहन करायचं आहे. आणि म्हणून स्वेद्य संशोध्य मद्य स्त्री, मद्य आणि स्त्री सेवन म्हणजे जो स्त्री सेवन नित्य करतोय त्याच्या ठिकाणी सुद्धा कसं आहे की शुक्रक्षय आहे, दुसरी गोष्ट वाताचा प्रकोप आहे. आणि शुक्राला वाढवणारं उत्तम कोण आहे तर घृत आहे, म्हणजे पुन्हा तिथे घृतपानाचा संबंध येतो. आणि म्हणून आपण वंध्यत्वाच्या पण बऱ्याचशा पेशंटमध्ये असं बघतो की शमन मात्रेमध्ये स्नेहन दिलं जातं बऱ्याच पेशंट्समध्ये, आणि त्याचे रिझल्ट पण खूप चांगले येतात. या फलघृत रसायन काळामध्ये सकाळी 1 चमचा दुधातून असं जर का दिलं गेलं ना तर त्या पेशंटमध्ये रिझल्ट पण लवकर येतात, हे दिसून येतात. तो स्वेद्य संशोध्य मध्यस्त्री व्यायाम आसक्त चिंतकाः, नित्य व्यायाम करणारे जे आहेत त्यांच्या ठिकाणी काय आहे वातपित्ताचा प्रकोप होतोय. मग त्याचा शमन करण्याच्या दृष्टीने महत्वाचं काय आहे तर स्नेहन. म्हणून व्यायाम करणाऱ्या लोकांना नेहमी स्नेहन करायला पाहिजे. तुम्ही जर का जुने मराठी पिक्चर बघितले असतील ना तर ते त्याच्यात कुस्ती वगैरे दाखवली जायची, आणि कुस्ती झाली की ते असे पैलवान बसलेले असायचे आणि 4-4 लोक एकेका माणसाला मसाज करायचे. सो एवढ्या मोठ्या पद्धतीनं स्नेहन केलं जायचं ह्याचं कारण ते व्यायाम नित्य व्यायाम करणारे लोक आहेत म्हणून. सो स्वेद्य संशोध्य मध्यस्त्री व्यायाम आसक्त चिंतकाः. आता आसक्त, आसक्त ह्याचा अर्थ काय की ह्या सगळ्या गोष्टी नित्य करणारे, म्हणजे स्वेद्य स्त्री, त्याच्यानंतर मद्य आणि व्यायाम आसक्त म्हणजे नित्य स्त्री सेवन करणारे, नित्य मद्य सेवन करणारे, नित्य व्यायाम सेवन करणारे, ह्या सगळ्यांचं जे आहे त्यांचं स्नेह नित्य व्हायला हवं. आणि चिंतकाः म्हणजे जे खूप जास्त विचार करतात त्यांचं सुद्धा स्नेहन होणं गरजेचं आहे. आता एक मराठीमध्ये म्हण आहे बरं का की चिता शरीराला जाळते आणि चिंता माणसाला जाळते, म्हणजे एकाच अनुस्वाराचा फरक आहे. आणि को भेद, संस्कृत श्लोक आहे, को भेद चिता चिंतयोः असा काहीतरी आहे.
आणि त्याच्यामध्ये की चिंता जी आहे ना ती माणसाला जाते. म्हणजेच काय, खूप जास्त विचार केले ना तर त्याच्यामध्ये वाताचा प्रकोप होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ओझाचा क्षय होत असतो. आणि म्हणून तुम्ही जर बघितलं तर जे मानसिक पेशंट असतात किंवा जे खूप जास्त विचार करणारे पेशंट असतात त्याचे खुर्चीत बसून टेकून डोळे मिटून असे खूप विचार करत असतात आणि उठल्यानंतर एकदम मोठा उसासा टाकतात जसं की ते खूप जास्त काही दमून आलेले आहेत. मग एवढं दमणं कसं झालं, तर विचार खूप केल्यामुळे वाताचा प्रकोप होतो आणि म्हणून थकवा येतो आणि म्हणून त्यांना सुद्धा वाताचा प्रकोप होत असल्यामुळे स्नेहन करणं खूप गरजेचं आहे. सो स्वेद्य संशोध्य मध्यस्त्री व्यायाम आसक्त चिंतकाः. अजून कोणाला स्नेहन करायला पाहिजे, तर वृद्ध बाला बलकृशाः रुक्षाः क्षीणास्र रेतसः. वृद्ध लोकांना नित्य स्नेहन व्हायला पाहिजे. का, तर वाताचं वयच आहे ते, बरोबर 70च्या पुढे हे सांगितलेलं आहे, वृद्ध वय सांगितलेलं आहे. मग त्याच्यामध्ये कसे आहेत, तर हीयमान बल धातू असं म्हटलेलं आहे. सगळं बल धातू ह्या सगळ्याचं जे काय म्हणतो ताकद आहे ती हीयमान कमी होत चाललेली आहे आणि वाताचा प्रकोप होतोय. म्हणून तिथे स्नेहन नित्य व्हायला पाहिजे. नित्य स्नेहन केलं तर म्हातारपण येत नाही, ही गंमत आहे त्याच्यातली. आणि म्हणून म्हातारं झाल्यानंतर करण्याच्या ऐवजी जर आधीपासून नित्य स्नेहन केलं ना तर लवकर म्हातारपण येणार नाही. हा पण भाग महत्वाचा. त्याच्यानंतर वृद्ध नंतर बालकाळामध्ये एवढं स्नेहनाची काय गरज आहे, इथे कुठे वाताचा संबंध आहे असं वाटतंय का नाही. मग आता इथे ज्या वेळेला आपण विचार करतो की लहान मुलांचं स्नेहन का गरजेचं आहे, तर त्यांचे बलधातू जे आहेत ना तर ते वर्धमान आहेत, त्यांना वाढण्याची अपेक्षा आहे आणि म्हणून तिथे स्नेहन सुद्धा गरजेचं आहे. त्याच्यानंतर वृद्ध बाला अबल कृशाः. अबल जे बलवान नाही आहेत त्यांच्या ठिकाणी बल वाढावं या दृष्टीने आपण स्नेहन करणं गरजेचं आहे. मग आता स्नेहनाने बल वाढतं का हो, तर हो वाढतं. का वाढतं, कारण स्नेहनाचे आपण गुण कसे आहेत ते बघितले. गुरुशीत सरस्निग्ध मंद सूक्ष्म मृदुद्रवम. बरोबर, गुरु आहे म्हणजे जडपण आहे, म्हणजे काय, तर तिथे बृहत्व वाढवणार आहे. म्हणजे जे अबल आहेत त्यांना बलवान करण्यासाठी म्हणून हे स्नेहनाचा उपयोग होणार आहे. राईट, स्निग्धत्व आहे त्या ठिकाणी म्हणून त्याचा उपयोग होणार आहे. त्याच्यानंतर स्वेद्य संशोध्य मध्यस्त्री व्यायामासक्त चिंतकाः वृद्ध बाला अबल कृशाः. ते कृश बारीक आहेत त्यांना सुद्धा स्नेहनाचे बृहत्व येईल, कारण गुरुगुण गृहणे गुरु असं आलेलं आहे म्हणून. राईट, सो ह्या दृष्टीने वृद्ध बाला बल कृशाः रुक्षाः. जे वृक्ष म्हणजे वेगवेगळ्या कारणाने, चिंता केल्याने रुक्षता आहे, खूप चालल्याने रुक्षता आहे, किंवा एखादा जंगल प्रदेशामध्ये राहतोय, खूप जास्त वारे सुटतात अशा ठिकाणी राहतोय, तिथे रुक्षता आहे. मग त्या रुक्षतेला काउंटरॅक्ट करण्यासाठी म्हणून विशेष करून स्नेहन करणं गरजेचं असतं. काही प्रदेश असतात, म्हणजे गुजरात साईडला वगैरे जर का तुम्ही गेला असाल ना तर तिथे खूप सारे पवनचक्क्या लावलेले असतात काही विशिष्ट रोडवरती वगैरे, किंवा इव्हन महाराष्ट्रात सुद्धा अनेक ठिकाणी पवनचक्क्या लावलेले असतात. का, तर तिथे खूप जास्त प्रमाणामध्ये वारा वाहतो. वारा वाहतो ना अशा ठिकाणी जर का तुम्ही गेलात तिथल्या गावांमध्ये की जिथे जवळपास पवनचक्क्या लावलेल्या आहेत, तर अशा वेळेला त्या लोकांना बऱ्याचदा बाधिर्याचे त्रास असतात, कर्णबाधिर्य असतं, कारण वारं खूप वाहतं आणि शरीरामध्ये त्या वाऱ्यामुळं वृक्षता आलेली असते. आकाश हे इंद्रिय जे आहे, आकाशाचे इंद्रिय जे आहे ते कर्ण आहे आणि म्हणून त्या ठिकाणी वाताचा प्रकोप दिसतो आणि म्हणून त्वचा पण वृक्ष असते, कारण स्पर्शनेंद्रिय वायूचं आहे आणि त्यांना बाधिर्य किंवा आवाज न येणं किंवा ऐकायला कमी येणं ह्या गोष्टी दिसतात. का, तर जे वृक्षतेमुळं कानाच्या आतला जो पडदा किंवा टिम्पानम असतं तर त्याला ड्राय परफोरेशन्स बऱ्याच वेळेला असतात किंवा पिन पॉइंट परफोरेशन्स असतात आणि मग टिपिकल ते साऊंड्स असतात ते त्यांना येत असतात आणि टिनिटस ज्याला म्हणतात. सो हे कमी करण्याच्या दृष्टीने म्हणून जे जे वृक्ष लोक आहेत किंवा वृक्ष प्रदेशामध्ये राहणारे लोक आहेत त्यांना स्नेहनाची गरज आहे. मग अशा पद्धतीचं जिथे पवनचक्क्या असतात अशा प्रदेशामध्ये जे लोक राहतात ना त्यांनी स्वतःला नित्य स्नेहन करणं हे सुद्धा गरजेचं आहे. सो वृद्ध बाला बलकृशाः रुक्षाः आणि क्षीण अस्र रेतसः. अस्र म्हणजे रक्त, म्हणजे रज या अर्थाने आलंय, आणि रेतस म्हणजे शुक्र, म्हणजे ज्यांचं शुक्र आणि आर्तव क्षीण झालेलं आहे त्यांच्यासाठी स्नेहन गरजेचं आहे. मगाशीच आपण बोललो की जे स्त्री आसक्त आहेत त्यांच्या ठिकाणी हे स्नेहन गरजेचं आहे आणि ज्यांचं शुक्र आणि रज क्षीण झालेलं आहे त्यांच्या ठिकाणी सुद्धा हे स्नेहन जे आहे ते गरजेचं आहे. आणि म्हणूनच वंध्यत्वाच्या बऱ्याचशा केसेसमध्ये आपल्याला असं दिसतं की स्नेहन जर का नित्य केलं गेलं तर त्याच्यामध्ये रिझल्ट लवकर येतात.
सो वृद्ध बालाबलकृशाः रुक्षाः क्षीणास्र रेतसः. अजून कोणामध्ये स्नेहन करायचंय, संपलं नाहीये बरं का इथे. मग काय आहे तर वातार्त, वात आर्त, आर्त म्हणजे काय, रोगी, हे आपण बघितलेलं होतं राईट. आर्त म्हणजे वाताचे व्याधी असणारे रोगी. ज्यांना ज्यांना वातव्याधी आहेत असे, किंवा वातामुळे झालेले इतर व्याधी आहेत असे लोक. मग हे कुठले म्हणजे एकांतिक वाताचे व्याधी किंवा वातपित्ताचे वातकफाचे व्याधी, अशा सगळ्या लोकांना सुद्धा स्नेहन हे गरजेचं आहे. ओके. सो वातार्त स्यंद, स्यंद म्हणजे काय, अभिषंद. आता अभिषंदाचा जेव्हा जेव्हा आपण विचार करतो ना, तर त्यावेळेला म्हणजे नेत्राभिषंद, तसं असताना सुद्धा तिथे स्नेहनाची जरुरी असते. याचं कारण, तुम्ही अभिषंदाचे जर पेशंट बघितले आणि त्याचे जर का फेट किंवा त्याच्यानंतरचे उपद्रव बघितले, तर त्याच्यामध्ये जो कंजंक्टिव्हा असतो, तर त्याच्यामध्ये इन्फ्लमेशन्स झाल्यामुळं काही वेळेला असं दिसतं, म्हणजे टिपिकली कटारल कंजंक्टिव्हायटिस वगैरे जो असतो ना, त्याच्यामध्ये नंतर कॉर्नियल ओपेसिटी वगैरे डेव्हलप होणं, ह्या गोष्टी होतात. सो तसं होऊ नये त्या दृष्टीने हे स्नेहन महत्वाचं आहे. आणि म्हणूनच वातार्थ नंतर स्यंद असं आलेलं आहे, म्हणजे डोळे जे आहेत ना, तर ते ओजाचे किंवा तेजाचे आहेच आहेत, शिवाय मज्जेचे म्हटलेले आहेत. सो ते स्नेहन तिथे होणं हे नित्य आवश्यक आहे. आणि म्हणून एक थिन लेअर ऑफ टेअर फिल्म तिथे नेहमी असते राईट. का तर ते स्नेहनासाठी आहे. डोळे कोरडे पडणं हा भाग किंवा असे पेशंट आजकाल आपल्याला खूप सारे बघायला मिळतात. म्हणजे साधारण 40+ झालं आणि ज्यांना बाईकवरनं वगैरे किंवा हे डिलिव्हरी बॉईज वगैरे असतात, तर ह्यांना जर गॉगल वगैरे न लावता त्यांनी जर का खूप जास्ती प्रमाणामध्ये रोजची गाडी चालवली, अशा वेळेला काय होतं तर ड्रायनेस डोळ्यांना यायला लागतो. त्यांना जी थिन फिल्म ऑफ टेअर असते ती कमी व्हायला लागते आणि मग डोळा जो आहे तो चुरचुरणं, लाल होणं, त्याच्यामधनं इरिटेशन होणं, मग एंट्रोपियन होणं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिसायला लागतात. मग अशा पेशंटना बाहेरून टेअर ड्रॉप्स दिले जातात राईट. सो त्याच्यापेक्षा जर का नित्य स्नेहन केलं गेलं तर हे डोळ्यांचे व्याधी जे आहेत ते होणार नाहीत. आणि म्हणून मज्जेच्या दृष्टीने आपण विचार करायला पाहिजे, स्नेहन जे आहे ते गरजेचं आहे. वातार्थ स्यंद, त्यानंतर आले तिमिर. तिमिर हा सुद्धा डोळ्यांचा व्याधी आहे की ज्याच्यामध्ये दिसण्यामध्ये प्रॉब्लेम यायला लागतो. तर तिथे सुद्धा ते डोळ्याच्या जे टिश्यू आहे, जे धातू आहे, तर त्याचं रिज्युमिनेशन व्हावं, त्याची ताकद वाढावी, ह्या दृष्टीने स्नेहन हे महत्वाचं आहे. आणि दारुण प्रतिबोधिनः असा शब्द वापरलेला आहे. दारुण प्रतिबोधिनः ह्याचा जर का शब्दार्थ आपण बघायला गेलो ना, तर प्रतिबोधिन म्हणजे काय, तर उठणं, बुध प्रतिबोध, प्रतिबोधणं उठणं. आणि उठणं म्हणत असताना जे लवकर उठत नाहीत त्यांनी स्नेहन करणं गरजेचं आहे, याचा अर्थ झाला. परंतु सगळ्यांना द्यायला लागेल मग राईट. इथे कसं आहे ना की दारुण प्रतिबोधिन हा शब्द दोन पद्धतीने आपल्याला घेता येईल. तर ज्या वेळेला डोळ्यांचा आपण विचार करतो, म्हणजे स्यंद, तिमिर आणि दारुण प्रतिबोधिन असं म्हटलंय, म्हणजे ज्यांची डोळ्याची पापणी लवकर उघडत नाही. आपण उठणं म्हणजे डोळे उघडतो आपण आणि जागे होतो राईट. तर डोळ्याची पापणी ज्यांची उघडत नाही, म्हणजे कृच्छ्र उन्मीलन ज्याला म्हणतो, असे पेशंट जे आहेत ना, त्यांच्यासाठी सुद्धा स्नेहन महत्वाचं आहे. आजकालच्या भाषेमध्ये आपण ज्याला टॉसिस म्हणजे जे बंदच होतं, उघडत नाही, हे जे आहे ना, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ह्या स्नेहनाचा उत्तम उपयोग होत असतो. अजून एक अर्थ म्हणजे इथे भाषांतरामध्ये हा घेतलेला नाहीये, पण तरी सुद्धा आपण एक विचार करू शकतो की दारुण प्रतिबोधिन म्हणजे जे पटकन उठत नाहीत, या अर्थाने बुध म्हणजे जाणणे असा आपण अर्थ घेऊ शकतो. आणि ज्यांना समजत नाहीये की म्हणजे स्लो लर्नर्स आहेत राईट, ते सुद्धा दारुण प्रतिबोधिन असा आपण अर्थ करता येऊ शकतो. इथे भाषांतरात नाहीये हा अर्थ, तेही सांगा. जे लवकर उठत नाहीत त्यांच्यासाठी किंवा ज्यांच्या डोळ्याची पापणी उघडत नाही त्यांच्यासाठी स्नेहन करावं. परंतु प्रतिबोध, आता बुध असं म्हणत असताना जाणणे असं आपण म्हणतो राईट. सो बुध असं म्हणत असताना जाणणे, तर प्रतिबोध म्हणजे गौतम बुद्धांचं नाव बुद्ध का झालं, त्यांचं नाव आधीच वेगळं होतं बरोबर, त्यांनी जाणलं म्हणून त्यांना बुद्ध म्हटलं जातं. बोधिन म्हणजे जो जाणणारा आहे तो, प्रतिबोधिन विशेष जाणणारा आहे तो. आणि ज्याला समजत नाहीये तरी सुद्धा, म्हणजे जो दारुण प्रतिबोधिन, त्याला कितीही वेळा सांगितलं तरी समजत नाहीये असा जो आहे ना, म्हणजेच ज्याला आपण आजकालच्या भाषेमध्ये स्लो लर्नर किंवा गतिमंद जे म्हणतो, तर असे जे पेशंट्स आहेत त्यांच्यासाठी सुद्धा स्नेहन महत्वाचं राहू शकतं.
दारुण प्रतिबोधिनः ह्याचा शब्द अजून एक अर्थ आपण करू शकतो की ज्या ज्या वेळेला आता हे समजणं किंवा ज्ञान किंवा कॉग्निटिव्ह ऍक्टिव्हिटी ज्याला आपण म्हणतो ह्या दृष्टीने दारुण प्रतिबोधिन असं म्हटलं आहे. काही वेळेला जे संन्यास किंवा ह्याचे पेशंट्स असतात की जिथे त्यांना त्यांचे सेन्सेस समजत नाही, तर अशा वेळेला सुद्धा आपल्याला स्नेहनाचा उपयोग करून घेता येईल. त्या दृष्टीने हे सगळे स्नेह्य आले. स्नेह्य म्हणजे कुठेपर्यंत आले तर स्वेद्य संशोध्य मध्यस्त्री व्यायामासक्त चिंतकाः स्वेद्य संशोध्य मध्यस्त्री व्यायामासक्त चिंतकाः. त्याच्यानंतर आहे वृद्ध बाला बलकृशाः वृक्षाः क्षीणास्र रेतसः वातार्तस्यंदतिमिर दारुण प्रतिबोधिनः स्नेहा. पुढचा एक श्लोक घेऊयात आपण आणि मग थांबूयात. मला असं वाटतं म्हणजे कसं की कोणाकोणाला स्नेहन करायचं आणि कोणाला नाही करायचं ते सुद्धा लक्षात येईल. न तु अतिमंदाग्नी वृक्षाग्नी तीक्ष्णाग्नी वृक्ष दुर्बलाः स्नेहाः. इथे ना कॉमा करून ठेवा तुमच्या जर का शक्य असेल तर वहीमध्ये किंवा हे की इथे आपल्याला हे तोडायचंय. त्यानंतर न तू अतिमंदाग्नी, न तू म्हणजे स्नेह न तू, जे ह्यांना स्नेहन नाही करायचं ह्याच्या पुढच्या लोकांना. कुणाला तर अतिमंदाग्नी. अतिमंद असताना म्हणजे अजिबातच भूक लागत नाहीये तर तिथे स्नेहन नाही करू शकत आपण. याचं कारण काय तर स्नेह पचवायची ताकदच नाहीये त्या ठिकाणी. मग जर स्नेह पचला नाही तर स्नेहाजीर्ण होईल आणि जे अतिशय बरं करायला अवघड आहे. आणि म्हणून जिथे अति प्रमाणामध्ये मंदाग्नी आहे त्या ठिकाणी नाही स्नेहन करायचं. त्याच्यानंतर तीक्ष्णाग्नी, जिथे तीक्ष्ण अग्नी आहे म्हणजे तुम्ही स्नेहन दिल्यानंतर उलट काय होईल की स्नेहनाने अग्नी वाढतो. तुम्हाला माहित असेल तर एखादा जर का तुम्ही यज्ञ वगैरे बघितला असेल किंवा घरी वास्तुशांत होते ती बघितली असेल तर त्याच्यामध्ये तो फुंकून अग्नी वगैरे पेटवला जातो आणि यज्ञ केला जातो छोटा. त्याच्यामध्ये बाकी इतर सगळी द्रव्य समिधा वगैरे टाकल्या जातात. ते टाकत असताना तुपाची धार सोडली ना की अग्नी एकदम असा फुलून वरती येतो. राईट. म्हणजेच काय तर अग्नी जो आहे तर तो स्नेहनाने वाढतो. हा, परंतु स्नेह पचायला सुद्धा वेळ लागतो आणि स्नेहाचे गुण जे आपण बघितले त्याच्यामध्ये गुरु आहे आणि म्हणून अतिमंद जर असेल अग्नी तरी स्नेहन नाही करायचं आणि अति तीक्ष्ण असेल तर तो अजून वाढेल. जसं आपण स्नेहन केल्यानंतर तो एकदम वाढतो तसा. आणि म्हणून न तो अतिमंदाग्नी म्हणजे अतिमंद असताना किंवा तीक्ष्ण अग्नी असताना सुद्धा स्नेहन नाही द्यायचंय. आणि कधी नाही द्यायचं तर पुढे गेला हा न तू अतिमंदाग्नी तीक्ष्णाग्नी स्थूल आणि दुर्बल. स्थूल लोकांना नाही द्यायचं आहे कारण काय स्थौल्य त्यांचं वाढेल किंवा खूपच म्हणजे दुर्बल म्हणजे ज्यांना पचवायचीच ताकद नाहीये त्यांच्यामध्ये सुद्धा हे स्नेहन नाही द्यायचं. बऱ्याच वेळेला आपण बघतो की हे माल न्यूट्रिशनचे जे पेशंट्स असतात हा त्यांच्यामध्ये उत्तम आहार दिल्यानंतर माल न्यूट्रिशन कमी होईल. अगदी खरंय. पण त्यांच्या अग्नीचं काय हो, अग्नी जर चांगला असेल ना तर ते पचवतील आणि मग दुर्बलातनं ते सबल होतील. बरोबर. पण अग्नी चांगलाच नाहीये तर तिथे पचवायची ताकदच नाहीये आणि म्हणून अति दुर्बल पेशंटना सुद्धा स्नेहन नाही करायचं. त्यानंतर उरुस्तंभ. उरुस्तंभ म्हणजे पाय किंवा मांडी जखडणं असं जे म्हटलं तर उरुस्तंभ हा अतिशय सामता असणारा व्याधी आहे आणि म्हणून सामता असताना स्नेहन करू नये. म्हणून उरुस्तंभ असताना स्नेहन करू नये. त्याच्यानंतर अतिसार असताना स्नेहन करू नये. अतिसार म्हणजे काय लूज मोशन्स होतात म्हणजे अग्नी अगदीच पहिल्यांदा तिथे आपण बघतोय की अग्नीची काय म्हणू मंद वन्यत्व त्या ठिकाणी आहे आणि मग अतिसार असताना स्नेहन केलं तर आणखीन वाढेल ते. म्हणून अतिसार असताना स्नेहन नाही करायचं. अतिसार असताना स्नेहन केलं तर अतिसारातनं ग्रहणीची संप्राप्ती घडते बऱ्याचदा आणि म्हणून अतिसार असताना स्नेहन नाही करायचं. त्याच्यानंतर उरुस्तंभातिसाराम गल रोग गरोदरैहि. आम गल रोग गर उदर असा शब्द येतो. आम रोग म्हणजे जिथे जिथे सामता आहे अशा ठिकाणी स्नेहन नाही करायचं. गल रोग गळ्याचे रोग असताना स्नेहन नाही करायचं. आपल्याला माहितीये की ऊर्ध्व जत्रुगत जो भाग आहे तो कफाच्या अखत्यारीमध्ये आहे आणि हे जे स्नेहनाची द्रव्य आहेत ती कशी आहेत तर ती विशेष करून गुरु आहे, शीत आहे की जे कफाला वर्धन करण्याची शक्यता आहे आणि म्हणून गलरोग असताना सुद्धा स्नेहन नाही करायचंय. त्याच्यानंतर गरविष असताना स्नेहन नाही करायचं. गरविष म्हणजे ज्याला आपण फूड पॉइझनिंग म्हणू किंवा शरीराने तयार केलेलं विष किंवा ज्याला आपण
वेगवेगळ्या पद्धतीनं शरीरामध्ये सामता असताना किंवा विरुद्धाहार घेतल्यानंतर जे विष तयार होतात, तर तसं असताना सुद्धा स्नेहन करू नये. उदर असताना स्नेहन करू नये. आता उदर म्हणजे काय, तर आत्ताच्या भाषेमध्ये आपण ज्याला असायटिस म्हणतो, तर उदर हे वेगवेगळे प्रकार आहेत. असायटिस हा एक जो प्रकार आहे तो उदरामध्ये समाविष्ट होतो, राईट. मग उदर जे आहे तर त्याचे जे वेगवेगळे प्रकार आहेत, त्या उदराच्या संप्राप्तीमध्ये रोगास सर्वेपी मंदेग्नौ सुतराम उदराणीच असं म्हणलंय. सगळ्या प्रकारचे उदर आहेत ना ते विशेष करून मंदाग्नी होतात. आणि जर उदर मंदाग्नीने होत असेल आणि मंदाग्नीला स्नेहन द्यायचं नसेल, राईट, आपण आता बघितलं की अतिमंदाग्नी आणि तीक्ष्णाग्नी यांना नाही द्यायचंय स्नेहन, मग उदरामध्ये स्नेहन चालेल का? हो, नाही चालणार, राईट. सो अतिमंदाग्नी असल्यामुळं तिथे उदरामध्ये सुद्धा स्नेहन नाही द्यायचं. त्याच्यानंतर मूर्छा असताना स्नेहन नाही द्यायचंय, कारण की तो ऍक्सेप्टच नाही करत आहे. त्याच्यानंतर छर्दी असताना स्नेहन नाही द्यायचंय. मूर्छा, छर्दी, अरुची अरुची असताना स्नेहन नाही द्यायचं. की अरुची हे कशाचं लक्षण आहे आपण बघतो, तर अन्न व स्रोतस दृष्टीचं लक्षण आहे. तुम्ही स्रोतस पाठ केलेले असेल तर अश्रद्धा, अरुची, हास्य, वैरस्य, मरसज्ञता, बरोबर. रस व स्रोतसाचं पण आहे. मग असं ज्या वेळेला आहे ना, अनन्न भिलषणम, अरोचिका, विपाक, औच्छर्दिश्च, म्हणजे अन्न व स्रोतस दृष्टी आणि रस व स्रोतस दृष्टी, म्हणजे जे पहिले दोन आहेत तर ते जर का दुष्ट असतील तर पुढे आहार जाणारच नाहीये ना, आणि म्हणून अरुची असताना द्यायचं नाही. त्याच्यानंतर श्लेष्म, कफाचे व्याधी असताना नाही द्यायचं, कारण हे कफ वाढतो स्नेहनाने म्हणून. त्याच्यानंतर तृष्णा, मद्यैश्च पीडिता, तृष्णा असताना द्यायचं नाही आणि मद्य पीडित असताना द्यायचं नाही. आता वरती कसं म्हटलेलं होतं, तर जो हे करतो काय, मद्याचं सेवन करतो तिथे घ्यावं असं म्हटलेलं होतं, राईट. स्वेद्य संशोध्य मध्य स्त्री व्यायामासक्त चिंतका वृद्ध बाला मद्यासक्त असं पण शब्द वापरलेला होता वरती, की तिथे स्नेहन करायचंय. पण मद्य पीडित असताना स्नेहन नाही करायचं आहे. म्हणजे ज्या वेळेला ऍक्च्युअल तो मदाच्या अवस्थेमध्ये आहे तिथे स्नेहन नाही करायचं. तो बाहेर येण्यासाठी म्हणून आपल्याला करायचंय आणि मद्याचा परिणाम निघून जावा या दृष्टीने करायचंय. परंतु मद्य सेवन केलेलं असताना आणि त्याच्यापासून उपद्रव दिसत असताना तिथे आपण स्नेहन नाही करू शकत, कारण तिथे विषवत परिणाम म्हणजे मद्याचा विषवत जो परिणाम आहे तो विशेष करून दिसतोय. आणि मग वरती जे आपण बघितलं की गर विष असताना स्नेहन करू नये, त्याच दृष्टीने मद्य विष असताना सुद्धा स्नेहन करू नये. यानंतर अपप्रसूता युक्तेच नस्य वस्तव विरेचने. आता इथे कसं आहे की अपप्रसूता म्हणजे जिचं काय म्हणू सुप्तिकावस्था अप ह्याचा अर्थ वेगळ्या पद्धतीनं, विकृत पद्धतीनं, किंवा प्रसूतीपेक्षा अपप्रसूतीचा अर्थ जो आहे ना तो विशेष करून म्हणजे प्रीमॅच्युअर किंवा गर्भस्राव गर्भपात झालेले असताना अशा पद्धतीनं जर असेल तर स्नेहन करू नये. अपप्रसूता. त्याच्यानंतर युक्तेच नस्य वस्तव विरेचने. नस्य ज्यांना दिलेलं आहे, बस्ती ज्यांना दिलेलं आहे आणि विरेचन ज्यांना दिलेलं आहे ऑलरेडी, तिथे काय आहे तर योग्य पद्धतीने म्हणजे विरेचन दिले आहे ह्या ठिकाणी स्नेहन करू नये, अयोग्य आहे अशा अर्थाने ते येतं. सो ज्यांना अपप्रसूता म्हणजे अपप्रसूत झालेलं असताना, त्याच्यानंतर नस्य दिलेलं असताना, बस्ती झालेला असताना आणि विरेचन झालेलं असताना स्नेहन करू नये. म्हणजे पूर्वकर्म म्हणून आपण स्नेहन आणि स्वेदन ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. नस्य बस्ती विरेचन हे दिल्याच्या नंतर परत लगेच स्नेहन करायचं नाहीये. आणि म्हणूनच संसर्जन क्रम पूर्ण झाल्यानंतर ज्या वेळेला आपल्याला वमनानंतर विरेचन द्यायचं असतं तर त्या वेळेला आपण विचार करतो की मग संसर्जन क्रम पूर्ण होऊ दे, मग 15 दिवसांनी आपण पुन्हा स्नेहन करू आणि मग विरेचन देऊ या अर्थाने. आणि म्हणून ह्या दृष्टीने आपण बघायला पाहिजे की कोणाकोणाला द्यायचं आहे आणि कोणाकोणाला नाही द्यायचं आहे. त्याचा एक श्लोक वाचून फक्त थांबूया. तत्र धी स्मृती मेधाग्नी कांक्षीणाम शस्यते घृतम ग्रंथी नाडी कृमिश्लेष्म मेदो मारुत रोगीषु तैलल लाघव दाढार्थी क्रूर कोष्ठेषु देहेषु. ओके, शंका काही असतील तर घेऊयात आपण. ओके, कई पेशेंट्स घृत नहीं लेते हैं, सो कैन वी मिक्स द घृत विथ चूर्ण एंड उसको गोली बनाकर दे सकते हैं क्या?
नक्कीच देऊ शकतो. कसं आहे ना की आपल्याला स्नेहानं होणं गरजेचं आहे आणि डायरेक्ट तूप घेऊ शकत नाही. मग ते चूर्णाच्या मध्ये आपण गोळी बनवून दिली तरी सुद्धा चालतं. आणि म्हणून तुम्ही जर का बघितलं असेल तर जे गुळगुळकल्प आपण बनवतो की नाही, ते गुळगुळकल्प बनवत असताना घृतलिप्त असं म्हटलेलं आहे. म्हणजे गोळी बनवत असताना हाताला घृत लावून मग गोळी बनवली जाते. त्याच्यामुळे स्नेहन सुद्धा उत्तम पद्धतीनं होतं. हा पण भाग त्याच्यामध्ये येतो. Nowadays, patients are recurrently asking for panchakarma. So, in healthy patients, which panchakarma should we suggest? Okay. आता कसं आहे ना की शरद ऋतू आहे सध्या. मग शरदाच्या दृष्टीने जर विचार केला तर विरेचन द्यायला पाहिजे. आणि मग ऋतुचर्येनुसार सुद्धा म्हणजे जे स्वस्थ आहेत त्यांना सुद्धा त्यांचं स्वास्थ्य टिकवण्याच्या दृष्टीने म्हणून हे विरेचन ह्या दृष्टीने योग्य आहे. रक्तमोक्षण सुद्धा सांगितलेलं आहे. परंतु रक्तमोक्षण जे आहे ते विशिष्ट अवस्थांमध्ये आपल्याला करता येतं. सो त्यामुळे विरेचन आताच्या पेशंट्सना तुम्ही सांगू शकता. तसंच वर्षा ऋतू म्हणजे जेव्हा असतो तेव्हा बस्ती आणि वसंत ऋतूमध्ये वमन, हे तर ऋतूनुसार ऋतूकालीन पंचकर्म जे सांगितले त्याच्यानुसार आपण करू शकतो. दुर्बलांना अभ्यंग चालेल का? हा, कसं आहे ना की अभ्यंतर स्नेह आणि बाह्य स्नेह याच्यामध्ये थोडाफार फरक राहतो. जिथे जिथे अग्नीचा संसर्ग किंवा अग्नीचा संबंध आहे पचवण्याच्या दृष्टीने, या अभ्यंतर स्नेहनाचा विचार करत असताना जरूर विचार करावा लागतो. बाह्य स्नेह जे आहे ते दुर्बलांना चालू शकतात. स्थौल्य असताना वमन देताना स्नेहपान कसे देता येते? छान प्रश्न आहे हा. ह्याच्यामध्ये कसं आहे ना की आता स्थौल्य आहे, वमन तर द्यायचे, अभ्यंतर स्नेहन आपण देणार आहोत त्याच्यासाठी, कारण स्नेहस्वेदनाशिवाय वमन होणार नाहीये. मग असं ज्या वेळेला आहे ना तर तिथे करत असताना जे आपण स्नेह तयार करणार आहे तर तो आपण लेखनीय गणाचा किंवा मेदोपाचक असणाऱ्या द्रव्यांचा अशा पद्धतीनं तो स्नेह तयार करावा. जे मगाशी आपण बघितलं की जे घृत आहे ते कसं आहे तर संस्कार असते अनुवर्तनात. मग तो काय करेल, आणायचं ना हिला त्याच्यामुळं महत्वाचा हा भाग लक्षात घ्यायला पाहिजे की सिद्ध स्नेह आहेत ना ते वापरायला हवेत. ओके. पार्टिसिपंट्सने काळजी घ्यावी की स्वतः म्यूट राहावं, अदरवाइज युट्यूब वरनं जॉईन करावं. ओके. शब्दांचा अर्थ श्लोक वाचताना व्यवस्थित समजायला पाहिजे. सो ट्रांसलेटेड बुक्स है तो क्या वो ट्रांसलेटेड है क्या? संहिताओं की ट्रांसलेटेड बुक्स है क्या? काय मला क्वेश्चन नाही कळला. ट्रान्सलेशन सगळ्यांचंच आहे संहितांचं, परंतु आपल्याला थोडं तरी अर्थाच्या दृष्टीने संस्कृत बघायला हवं. बऱ्याच वेळेला कसं असतं ना की ज्या वेळेला आपण विचार करतो की हे जे पेशंट ज्या वेळेला आपण ह्या संहिता ग्रंथांचा विचार करतो तर त्या वेळेला महत्वाचा भाग आपण लक्षात घ्यायला पाहिजे की संहिता आपण भाषांतरित वाचल्या तरी सुद्धा चालणारच आहे, नाहीये असं नाही. कारण की समजा आपल्याला माहितीच नाही, संस्कृत येतच नाही संस्कृत, तर आपण काय करणार. परंतु संस्कृत हळूहळू शिकून घ्यावं म्हणजे मूळ संहिता वाचणं हा भाग आपण करू शकत असतो. ओके. ट्रान्सलेशन सही है क्या असं विचारलं तर चुकलेलं असं काही नसतं, पण कसं आहे ना की मी वाचलं तर माझं हे मत आहे. जसं मी मगाशी दारुण प्रतिबोधिनाहाचा सांगितलं की मला असं वाटतं की आपण हे अर्थ घेऊ शकतो, तर त्या पद्धतीनं म्हणजे त्याच्यातले हिडन हे वाचण्याचं किंवा प्रत्येकाची बुद्धीचा जो हे असतो गामित्व ते वेगवेगळ्या पद्धतीने असतं. सो त्या अँगलने लिहिलं जातं ना ते. सो म्हणून ओरिजिनल ग्रंथ वाचणं हे महत्वाचं आहेच. पण ते नाहीये म्हणून संहितांना हातच लावायचा नाही असं नका करू. निदान ट्रान्सलेशन तरी वाचायला हवं. ओके. मला असं वाटतं आपण इथे थांबूया. युट्यूबवर काही प्रश्न आहेत का बघूयात. एकच सेकंड. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्ध गेले, तेथ माझे जिवरले पायिकपणा आता विश्वात्मके देवे, येणी वाग्यज्ञे तोषावे दोषोनी मज द्यावे पसाय दाने, जे खेळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो,
विश्वस्वधर्म सुरे पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटतो भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो. किंबहुना सर्वसुखी, पूर्ण हो नीतीही लोकी. भजिजो आदी पुरुषी अखंडित, आणि ग्रंथ उपजविये विशेषी लोकी ये. दृष्टादृष्ट विजय होवावे जे, येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो. हा होईल दान पसावो, येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला.